हॅलो व्यवसाय मित्रांनो, स्टार्ट करूया आपल्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. आज तारीख आहे 17 जुलै आणि वाजलेत सकाळचे 9:30. ठीक आहे. सगळ्यात पहिले सपोर्टचा अनालिसिस करूया. सपोर्ट 24,200चा आहे. ओआय चेनचा तो बॉटम साईडला येल्लो बॉक्सने लावलेला आहे. चेक करूया पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत. तर ओआय चेनची पर्सेंटेज 100 वरनं काय होत आहेत मला डिक्रीज होताना दिसत आहेत. ह्याचा अर्थ काय, सपोर्ट माझा शिफ्टेड फ्रॉम बॉटम झालेला मला बघायला मिळतोय. प्लस तो डेंजर झोनच्या बाहेर सुद्धा ही पर्सेंटेज 85च्या खाली आलेली दिसत आहेत. ह्याचा अर्थ काय, जर मार्केट 24,200च्या सपोर्टला आलं तर आपण तिकडनं एक कॉल बाईंग करू शकतो. हे मला सकाळी 9:30लाच बघायला मिळालं. ओके. आता ह्याच्यामध्ये बघूया की व्हॉल्यूम आणि ओआय सुद्धा येतोय का मदतीला ओआय चेनच्या. तर व्हॉल्यूमचं इन्क्रीजिंग आहे पर्सेंटेज, ओआय चेनचं सुद्धा इन्क्रीजिंग आहे पर्सेंटेज. ह्याचा अर्थ सपोर्टचा ओआय चेन शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे आणि व्हॉल्यूम आणि ओआय सुद्धा मार्केटला सांभाळायला 24,200च्या सपोर्टला येत आहेत. हे तिघही आता मार्केटला इकडनं खाली पडण्याचे चान्सेस कमी आहेत. हे कमी दिसत आहेत खाली पाडायला मार्केटला. रेजिस्टन्स 24,200चा आहे. व्हॉल्यूम ओआय ओआय चेनचा रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. जर मार्केट फर्स्ट टाइम रेजिस्टन्सला आलं आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग असेल तर तिकडनं पुट बाय करू शकतो. आणि जर मार्केट 24,200च्या सपोर्टला आलं तर आपण इकडनं सपोर्टवरनं कॉल बाय करू शकतो. लेट सी, बघूया काय होत आहे मार्केटमध्ये, आपल्याला कुठनं ट्रेड मिळतोय. मार्केट जर का बघाल तर मार्केट बरोबर सपोर्ट लेवलला आलंय 933ला. इकडची पर्सेंटेज 84 होती, ती 78 झाली. त्यानंतर व्हॉल्यूम आणि ओआय सुद्धा मदतीला आले शिफ्टेड फ्रॉम बॉटम होऊन. सो बेस्ट ट्रेड इकडनं बनेल, एक सेफ कॉलचा ट्रेड इकडनं बनू शकतो. ठीक आहे. मग आपण इकडनं एक कॉल बाय करूया आणि बघूया टार्गेट येत आहे का स्टॉप लॉस जातोय ते. ठीक आहे. 50%चं टार्गेट आलेलं आहे, 50%चं टार्गेट आलंय. स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करणार आणि टार्गेटची वाट बघणार. पूर्ण टार्गेट मला या ट्रेडने दिलं इथे. आता मला सांगा, इकडनं मी पुट घेऊ शकतो का? मगाशी मी बोललेलो की 24,200च्या रेजिस्टन्सवरनं मी पुट घेऊ शकतो, पण आता घेऊ नाही शकत कारण रेजिस्टन्सचा ओवाय चेंज हा शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप झालेला मला बघायला मिळतोय. रेजिस्टन्सचा ओवाय चेंज शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप आहे. मे बी हा रेजिस्टन्स तोडून मार्केट वरती जायचा प्रयत्न करू शकतं. त्यामुळे इकडनं मी रिस्क घेणार नाही. आधी जो मी सकाळी कॉल घेतलेला त्याचं मी प्रॉफिट बुक इथे करेन आणि आता मी वेट करेन पुन्हा 24,200ला मार्केट येईल यासाठी मी वेट करेन. का मी पुढे घेणार नाही ह्याचं कारण, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप झालाय. ओके. मग सर 24,250च्या म्हणजे ह्या सपोर्टवरनं अजून एक कॉल घेऊ शकतो का? 10:16 बिलकुल नाही घेऊ शकत. का? कारण व्हॉल्यूम आणि ओवायचं शिफ्टिंग होत नाहीये, फक्त ओवाय चेंजेस वरती चाललाय. असं जेव्हा घडतं तेव्हा काय होतं, बऱ्याच वेळेला असं धरून चाला की एखादी व्यक्ती आहे, ती म्हणाली की सर व्हॉल्यूम ओआय स्ट्रॉंग आहे ना, मी इकडनं पुट घेतो. बऱ्याच वेळेला काय होतं, मार्केट वरती जातं, स्टॉप लॉस घेतं आणि मग खाली येतं. मग आपण स्टॉप लॉस का द्यायचा? आपल्याला कळतंय की स्टॉप लॉस जाऊ शकतो या ट्रेडमध्ये. मग सर मी इकडनं कॉल घेऊ का 250च्या सपोर्टवरनं? बिलकुल नाही बनणार. का नाही बनणार? कारण व्हॉल्यूम आणि ओआय आहे, तो अजूनही स्ट्रॉंग आहे. मी जर का कॉल घ्यायचा प्रयत्न केला, लक्षात घ्या, तर व्हॉल्यूम आणि ओआय पुन्हा खाली आणून माझा स्टॉप लॉस घेऊन परत वरती जाऊ शकतात. मग मला कळतं इकडे माझा दोन्ही साईडला स्टॉप लॉस जाऊ शकतो. मग मी 250च्या सपोर्टवरनं का घेणार ट्रेड? घेणारच नाही. 24,200च्या सपोर्टवरनं घेणार परत? येस, एक्झॅक्टली घेणार. जर मार्केट पुन्हा 24,200च्या सपोर्टला आलं तर नक्की मी इकडनं ट्रेड कॉल बाईंगचा पंच करणार. ठीक आहे. लेट सी, बघूया काय होतंय पुढे. मार्केट आपल्याला कुठनं ट्रेड देतोय ते आपण चेक करूया. काही चेंजेस झाले का मार्केटमध्ये डेटामध्ये? ऑब्व्हियसली झाले. 24,200चा ओआय चेंज माझा 24,300ला गेला. ओआय माझा 24,200 वरनं 300ला चाललाय, पण बिचारा व्हॉल्यूम काय बाबा वरती जात नाहीये. मग जोपर्यंत व्हॉल्यूम मला सोडत नाहीये वरती, तोपर्यंत मी 250च्या सपोर्टवरनं कॉल बाईंगचा प्रयत्न करणार नाही. ठीक आहे. लेट सी, बघूया. पण आता मी बुलिश ट्रेडच घेणार, बेरिश ट्रेड थोडा मी अवॉइड करेन. ह्याचं कारण रेजिस्टन्स साईड स्वतःमध्ये बुलिश होत चालली. मग मार्केटला जेवढं वरती जायचं तेवढं जाऊ दे. ओके. आपण घाई गडबडीत
ट्रेड करायचे नाही. आपल्या लेव्हलला आल्याशिवाय आपण ट्रेन पकडायची नाही. ओके, ट्रेन जेव्हा स्टेशनला येईल तेव्हाच पकडा. लेव्हलला आल्यानंतर ट्रेड करू तोपर्यंत वाट बघा. 50% युद्ध तुम्ही तिथे जिंकलेला असता जेव्हा तुम्ही मार्केटला ओळखता डेटा बघून की मार्केट आज बुलिश राहील का बेरिश राहील. तिथेच तुम्ही 50% युद्ध जिंकताय. मग थोडी कळ सोसायची आणि आपल्या लेव्हलची वाट बघायची. लेव्हलला आला तरच आपण कॉल इकडनं बाय करायचा. ठीक आहे. बघूया काय होतंय मार्केटमध्ये, काही ट्रेड मिळतोय का आपल्याला. 11 वाजून 6 मिनिटं झाली. 24,250 वरनं सध्या तरी ट्रेड बनेल असं मला चित्र दिसत नाहीये. ओके, आता ह्याच्यामध्ये काय झालं, मार्केट 24,250च्या सपोर्टला आलं. इकडनं कॉल घेऊ शकतो का मी. चेक करूया एकदा डेटा काय म्हणतोय. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज बघूया, व्हॉल्यूम इन्क्रीजिंग होतोय का. लेट सी, बघूया काय होतंय. सो व्हॉल्यूम तर फुल ऑन इन्क्रीजिंग आहे. ओआयचं पर्सेंटेज हे 97 आहे, ते बघूया. ते पर्सेंट सुद्धा इन्क्रीज होत आहे आणि ओआय चेनचं पर्सेंटेज सुद्धा बघूया तर ते पण इन्क्रीजिंग आहे. मग रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम वरती चाललाय, ओआय पुन्हा खाली येतोय, ओआय चेंज पुन्हा खाली येतोय. मग अशा सिच्युएशन मध्ये सर पुढचा ट्रेड करणार का आपण 24,200च्या रेजिस्टन्स वरनं. बिलकुल नाही करणार. का नाही करणार, कारण व्हॉल्यूम आता वरती चाललाय. मग अशा वेळी वेट करायचा, आपल्या लेवलची वाट बघायची, घाई गडबडीत ट्रेड करायचा नाही. इकडनं कॉल ज्यांनी बनवला असेल, खूप रिस्की कॉल होता, हायली रिस्की. तुम्ही फक्त व्हॉल्यूमच्या बेसिसवरती बनवलेला कॉल आहे. त्यापेक्षा असे ट्रेड अवॉइड केल्यावर कधीही चांगले असतात. सकाळी ऑलरेडी एक 9:33चा ट्रेड येऊन गेलाय, बरोबर ना. मग घाई गडबडीत ट्रेड करायचे नाहीत. आपल्या लेव्हलची प्रॉपर वाट बघायची आणि लेव्हलला आल्यानंतरच ट्रेड करायचे, लक्षात घ्या. मार्केट बरंच वेळ कन्सॉलिडेट होत होतं, मार्केटला कन्सॉलिडेट व्हायला द्यायचं. ओके, आता इकडनं आपला एक ट्रेड बनेल का, कॉल साइडचा ट्रेड बनू शकतो का 11 वाजून 42 मिनिटांनी. तर ऑब्व्हियसली बनू शकतो. व्हॉल्यूम वरती चाललाय, ओआय वरती गेलाय, ओआय चेंज पुन्हा वरती चाललाय. फक्त थोडा रिस्की बनेल 24,250च्या सपोर्टवरनं कॉल. का रिस्की बनेल, ह्याचं कारण तुम्ही सपोर्टवरनं कॉल घेत नाहीये तर एक स्ट्राईक प्राइस तुम्ही वरनं ट्रेड करताय. मग थोडा रिस्की बनेल. व्हॉल्यूम वन साइडेड वरती येतोय, ओआय वरती चाललाय, ओआय चेंज सुद्धा वरती चाललाय. आता असं धरून चला ओआय चेंज वरती नसता जात, ओआय चेंजचं हे पर्सेंटेज इन्क्रीज नाहीये तरी आपण हा कॉल घेतला असता. का, कारण मार्केट तसंही 24,250 पर्यंत आपल्याला जाणार तर आहे व्हॉल्यूमचं प्रेशर असल्या कारणाने. मग हा जरी स्ट्रॉंग जरी असता ओआय चेंज तरीही आपण 250च्या सपोर्टवरनं एक कॉल बाईंग केलं असतं, कारण व्हॉल्यूमचं प्रेशर 300 पर्यंत दिसतंय आपल्याला. त्यामुळे मार्केट नक्की 250 पर्यंत हे गॅरंटेड जाणार. त्याच्यावरती जाईल की नाही माहित नाही, पण 250च्या रेजिस्टन्स पर्यंत नक्की जाणार मार्केट. ठीक आहे, लेट सी, बघूया आता काय होतंय. पण हा रिस्की होता ट्रेड, परत एकदा सांगतोय, हा काय सेफ ट्रेड नव्हता. मार्केटने जाम लोळवलंय पण आज. मार्केट आज का स्लो चालत होतं माहितीये, कारण की आयव्ही कॉल साईडला आयव्ही खूप कमी होती. ज्या साईडला आयव्ही कमी असतं किंवा कोणत्याही एका साईडला जरी आयव्ही कमी असली तरी मार्केट तिथे रांगतं, बारगळतं, टाइमपास करतं, लक्षात घ्या, रेंगाळतं. मग जर मार्केट रेंगाळत असेल तर आपण काय करणार, आपण पण रेंगाळायचं. ज्यांनी कोणी हा रिस्की कॉल घेतला असेल, 50%चं टार्गेट आलंय, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा, टार्गेटची वाट बघायची. सध्या 2 दिवस मार्केट खूप कन्सॉलिडेट होत आहे. बऱ्याच लोकांना ट्रेड मिळतच नाहीयेत. आणि जर का नाही कॅप्चर, आता फॉर एक्झाम्पल 9:33चा आजचा ट्रेड बघा. आजचा ट्रेड मी कॅप्चर ना, मला कळत होतं की इकडनं कॉल बनेल, पण शिकवता शिकवता माझा तो ट्रेड गेला. मी नाही करू शकलो कॅप्चर. पण दुसरा ट्रेड बघितला तर सेफ ट्रेड असा आलाच नाही आज. सो गेले 2 दिवस असं चाललंय की सेफ ट्रेड येत आहेत आणि ज्यांना पकडता आले त्यांना ठीक आहे, ज्यांना नाही पकडता आले त्यांना मग नो ट्रेडिंग, नो ट्रेड डे असा त्यांचा डे होतोय, दिवस बनतोय. ठीक आहे, अजूनही आपण ट्रेडमध्ये आहोत. आता गेला तरी कॉस्ट टू कॉस्ट जाईल ट्रेड. ओके, कारण की 50%चं टार्गेट तर त्याने दिलेलं आहे. नंतर आलं तर पूर्ण टार्गेट येईल. आता या सिच्युएशन पर्यंत पूर्ण टार्गेट आलेलं असणार प्रीमियम वरती. ठीक आहे, पण आपण बघूया काय होतंय पुढे. ह्याच्या पुढे काही ट्रेड बनतायत का. मार्केट अजूनही तसंच टाइमपास करतंय, कन्सॉलिडेट होतंय. ठीक आहे,
जर आता 24,300चा रेजिस्टन्स मिळाला तर तिकडनं पुट बाय करू, कारण रेजिस्टन्स किती शिफ्टेड फ्रॉम बॉटम असला तरी वरती कुठेही शिफ्टिंग दिसत नाहीये. जर 24,300चा रेजिस्टन्स मिळाला तर तिकडनं पुट बाय करू. पण मार्केट कन्सॉलिडेट होऊ शकतं कारण IV कमी आहे, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. ठीक आहे, इथपर्यंत काही ट्रेड आलेला नाहीये. 2 वाजत आलेत. परत ट्रेड करणार का 24,200च्या रेजिस्टन्स वरनं? चेक करूया व्हॉल्यूमचं पर्सेंटेज काय आहे. 96% आहे. तर व्हॉल्यूमचं पर्सेंटेज ओव्हरऑल काय होत आहे, 100 वरनं डिक्रीज होताना दिसतंय. OI मला वरती वरनं खाली येताना दिसतोय. चेक करूया. OI चं पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, OI शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आहे. म्हणजे प्रेशर तर 24,200 ला मला पुट साईडला बनताना दिसतंय, बेअरिश प्रेशर. पण मग ट्रेड करणार का? बिलकुल नाही करणार, कारण सकाळपासून मार्केट फार कन्सॉलिडेट होण्याचा प्रयत्न मार्केटने केलाय. ही पर्सेंटेज अजूनही डेंजर झोनच्या बाहेर गेलेली नाहीयेत. बेस्ट हेच राहील आणि मार्केट 2 वाजत सुद्धा आलेत. आपलं ट्रेडिंग टाइम हळूहळू संपत सुद्धा आलाय. सो आपण हा ट्रेड अवॉइड केला तर जास्त बेटर होईल, किंवा नाहीच घेतला तर जास्त बेटरच होणार आहे या गोष्टी. ठीक आहे, बघूया पुढे काय मिळतंय का. पुढे काय झालं मार्केटमध्ये 2:30 वाजेपर्यंत. बघा, आता इकडनं कॉल घेणार का? बिलकुल नाही घेणार. का? रेजिस्टन्स वरनं खाली आला, खालून वरती गेला, परत वरनं खाली आला, पुन्हा खालून वरती गेला. ह्याचा अर्थ काय होत आहे, तो मार्केटमध्ये स्वतःमध्येच कन्फ्युज झालेला दिसतोय. मग अशा सिनारिओमध्ये कधीच आपण जेव्हा मल्टिपल टाइम शिफ्टिंग होतं त्यावेळी त्या साईडवरनं त्या शिफ्टिंग वरती आपण विश्वास ठेवायचा नाही. मग विश्वास सपोर्ट साईडला ठेवायचा. मग सपोर्ट काय, अशा वेळी सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे 24,200 ला. मग सरळ 24,200च्या सपोर्टची वाट बघ. ओके, मार्केट 24,300च्या रेजिस्टन्सला आलेलं आहे. ओके, 24,300च्या रेजिस्टन्स वरनं पुट घेणार आपण. एक सेकंड चेक करूया पुन्हा पाठी जाऊन. 24,300च्या रेजिस्टन्स वरनं पुट घेणार. व्हॉल्यूम आणि OI चेंज अजूनही स्ट्रॉंग आहे, शिफ्टेड फ्रॉम बॉटम होऊन OI माझा वरती चाललाय. अवॉइड करणार हा पण ट्रेड. आता तुम्ही म्हणाल सर का, वाजलेत बघा किती. तुम्ही जर का 2:20च्या आसपास ट्रेड घेताय, तुम्हाला 2:30 वाजेपर्यंत कापायचे पोझिशन, भले ती लॉस मध्ये असू दे अथवा प्रॉफिट मध्ये असू दे. बनू शकतो ट्रेड, पण अडीच वाजत आले, त्यामुळे आपण आता ट्रेड हे सगळे अवॉइड करणार, लक्षात घ्या. ऑफिशियल 2 ट्रेड आले, त्यापैकी सगळ्यात माझा आवडता ट्रेड होता आजचा सकाळचा 9:33 ट्रेड. सगळ्यात बेस्ट ट्रेड होता तो घेतलेला. ओके, मी घेतला नव्हता सॉरी, पण मस्त होता तो, छान ट्रेड होता. आणि दुसरा थोडा नाही, जरा जास्त रिस्की होता. ओके, अशा पद्धतीचं आजचं पोस्ट मार्केट आपण पूर्ण केलंय. ओके, जर कोणाला काही क्वेरी असतील, आज कोणी कोणी ट्रेड केले नक्की कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये. प्लस मी युट्यूब वरती एक पोल टाकत असतो रोज, तो पोलला सुद्धा तुम्ही पोलवरती सुद्धा वोटिंग करा, म्हणजे आपल्याला कळेल, ओव्हरऑल अंदाज येईल की लॉस किती पर्सेंटेज होत आहे, प्रॉफिट किती पर्सेंटेज होत आहे, नो ट्रेडिंग झोन किंवा सॉरी माफ करा, कॉस्ट टू कॉस्ट किती होतं हे आपल्याला कळेल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बरीच लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. ओके, त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने लाईक मात्र करा. मी रोज सकाळी 9:30 वाजता असतो युट्यूब वरती लाईव्ह. ओके, होम टॅब मध्ये गेलात की माझं नाव आणि तुम्हाला तिथे फोटो दिसेल. इथे तुम्ही मला कॉल करू शकता डायरेक्ट, काही डाऊट्स असतील व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, किंवा तुम्ही युट्यूब वरती क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही रिडायरेक्ट होणार युट्यूबच्या आपल्या मराठी चॅनल वरती. रोज सकाळी 9:30 ते 11 आपण लाईव्ह असतो, सो तुम्ही लाईव्ह सुद्धा सकाळी बघू शकता. ओके, चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे, हॅपी वीकेंड. परत भेटूया मंडेला पुन्हा त्याच जोशामध्ये आणि त्याच जोमामध्ये. टाटा.